पुणे जिल्ह्यातील किकवी येथील अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाच्या खरेदी व्यवहारावरून राजकीय वातावरण तापलंय। तब्बल 95 कोटी 6 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केली आहे। भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांची भेट घेत निवेदन दिलं। दूध पॅकिंग प्लांटची खरेदी आणि दूध पॅकिंग खर्चाबाबत गोकुळ प्रशासनानं पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी करण्यात आली। यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती। त्यामुळे आता गोकुळ प्रशासन या आरोपांवर काय खुलासा करणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मुळात आज आमची भेट घेण्याचं कारण असं की प्रशासक म्हणून आदरणीय मालगावे साहेब त्या ठिकाणी प्रशासक म्हणून गोकुळमध्ये काम करतात। गेली 2 दिवस आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण सिंधुदुर्गला ते असल्यामुळं त्यांची भेट झाली नव्हती। आज त्यांची भेट आम्ही घेतली। मुळात ज्या पद्धतीनं किकवी प्रकरणामध्ये जे किकवी चिलिंग सेंटर प्लॅनच्या खरेदीमध्ये ज्या पद्धतीनं खरेदीच्या संदर्भामध्ये संदिग्ध प्रतिक्रिया ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यायला लागल्यात। काही संघटना असतील, काही पक्ष असतील, यांनी त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं चालू केलेलं आहे। आमच्याच मित्रपक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावरती कुठेही गालबोट ह्या सगळ्या गोष्टीचं येऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी सातत्यानं परवाही मागणी केली आणि आज ही मागणी करतोय की प्रशासक साहेबांच्याकडे मागणी केली की त्या किकवी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जो व्यवहार झाला त्या व्यवहाराची एक श्वेतपत्रिका या ठिकाणी गोकुळ दूध संघाने आपण प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काढावी। मूळतः त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं नाही आहे की चौकशी त्या प्रकरणाची तुम्ही करावी, कारण ते एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीने केलेला, एखाद्या संस्थेनं केलेला व्यवहार आणि त्याची चौकशी हा तो संघ त्या ठिकाणी किंवा ती संस्था त्या ठिकाणी करू शकत नाही। पण जो व्यवहार झाला आहे की सामान्य माणसामध्ये जी संभ्रमावस्था त्या ठिकाणी निर्माण झाली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा जो सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यापर्यंत जो संदेश गेला आहे, जर खरोखर सत्यता व्यवस्थित जर व्यवहार झाला असेल की स्वच्छ जर व्यवहार झाला असेल तर त्याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढण्याच्या संदर्भामध्ये अडचण कोणत्याही पद्धती यायची काही कारण नाही। म्हणजे हात स्वच्छ असतील तर हात दाखवायला काही अडचण नाही, हात राडला झाले असतील तर कुठेतरी धुवायची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।